आज आपण क्युबॉइड किंवा इष्टिकाकृती कोन, शंकू, सिलेंडर, वृत्त जे काही बघणार आहोत ते जनरली तुम्ही 9वी मध्ये बघितलंय. तर आपण इथे काय करूया, थोडीशी रिव्हिजन करूया. तर इथे मी क्युबॉइड काढलेलं आहे, इष्टिकाकृती काढलेलं आहे, लेंथ, ब्रेड आणि हाईट दिलेलं आहे, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची मी तिथे दिलेली आहे. तर समजा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं, उभ्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर समजा या भागाचं क्षेत्रफळ काय होणार, समजा बी इंटू एच होणार आहे आणि या बाजूला जसं आहे तसंच त्या बाजूला म्हणजे 2 टाइम्स होणार आहे. आणि हे जे समोरचा भाग आहे त्याचं काय होणार सांगा, एल इंटू एच होणार आहे. पण पाठीमागे सुद्धा सेम आहे, त्यामुळे काय करणार 2 टाइम्स सॉरी. तर याच्यामध्ये बघितलं तर काय झालं सांगा, 2h कॉमन झालं, बी आणि एल. हे उभ्या भागाचं क्षेत्रफळ आहे. समजा संपूर्ण क्युबॉइडचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं, एरिया काढायची आहे, तर वरचा आणि खालचा भाग पण आपल्याला हे करावं लागेल. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एलबी त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल, 2LB करावं लागेल, खालचा आणि वरचा भाग. म्हणजे आपलं काय झालं समजा, टोटल काय झालं 2BH, हे मी त्याच्यामध्ये ऍड करतो का 2LH. त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय झालं सांगा, 2 कॉमन आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळणार 2LB प्लस BH प्लस LH. हे आपलं काय झालं, संपूर्ण क्युबॉइडचं किंवा इष्टिकाकृतीचं काय आहे ना क्षेत्रफळ, हे तुम्ही 9वी मध्ये बघितलं. तसंच आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर तुम्ही बघितलेला L इंटू बी इंटू एच, हे त्याचं काय झालं सांगा, व्हॉल्यूम म्हणजे घनफळ झालं. हे तुम्ही 9वी मध्ये सगळ्यांनी काय केलेलं, बघितलेलं. तर नंतर आपण काय बघतोय, तर कोन बघूया. तर कोन किंवा त्याला शंकू म्हणतात. त्याच्यामध्ये काय असतं बघा, ही त्याला आपण हाईट म्हणतो, ही आपली हाईट झाली. आणि खाली आपलं काय असतं, सर्कल असतं, तिथे त्याचं काय असतं, रेडियस दिलेलं असतं. आणि ही आपली लॅटरल हाईट म्हणतो किंवा तिरकी उंची म्हणतो. ही आपण इझिली काढू शकतो, कारण इथे 90 डिग्रीचा हे होतो. आणि पायथागोरस थेरम प्रमाणे तुम्हाला जर एच दिलाय, आर दिलाय, तर एल तुम्ही काय करू शकता, इझिली काढू शकता. ते आपण बघितलंय बघा, हाईट कशी काढायची ती. काय करणार, h² प्लस r². ठीक आहे, पायथागोरस थेरम प्रमाणे आपण काय करू शकतो. इथे फक्त आपण एल, एच वगैरे वापरला. तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू, किंवा मी काय केलं, रूट काढले डायरेक्ट. त्यामुळे काय करणार, इथे स्क्वेअर केला तर दोघांचं स्क्वेअर रूट काढलं तर बरोबर होणार ते. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर एल ची व्हॅल्यू काढू शकतो. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्याची एरिया काढायची आहे. एरिया काढायची म्हणजे काय करायचं, पृष्ठफळ काढायचं आहे. पृष्ठफळ म्हणजे काय असतं बघा, हे बघा असं राऊंड आहे, त्याचं पण काढायचं आहे आपल्याला. आणि खालच्याचं पण पृष्ठफळ, दोन्ही एकत्र केली तर टोटल आपल्याला पृष्ठफळ मिळालं. खालचं तर तुम्ही इझिली काढू शकता, आपल्याला माहिती आहे बघा, पाया स्क्वेअर. आणि खालचं काय बघा, सर्कल आहे. तर वरचं कसं काढणार, तर समजा ही आपण ओपन केली अशी, तर तुमच्याकडे अशा प्रकारे ते दिसणार आहे. तुम्ही प्रॅक्टिकली पण करून बघा. हे जर ओपन केलं शंकू किंवा कोन आपण ओपन केला, तर साधारण आपल्याला काय मिळतं, अशा प्रकारचं तुम्हाला शेप दिसणार आहे. त्याच्यामध्ये हे म्हणजे आपलं यल झालं, हे आपलं काय होणार, एल होणार. हे पण माझं काय होणार आहे, एल असणार आहे. आणि हा जर आपण सर्कल कन्सिडर केलं, ते आपण ओपन केले बघा, त्यामुळे ही संपूर्ण लेंथ त्याला आपण काय म्हणणार, 2πr सर्कमफेरन्स, किंवा आपला काय झाला समजा परिघ झाला. त्यामुळे याचं हे आर आहे बघा, रेडियस आर आहे. म्हणून हे संपूर्ण जर आपण ओपन केलं तर हे आपलं सर्कमफेरन्स झालं, कारण ते ओपन केलं म्हणजे हे आपल्याला काय मिळालं, 2πr आलं. म्हणजे हा आपला सेक्टर झाला. आणि आपण ऑलरेडी बघितलंय की सेक्टरची एरिया वगैरे आपण कशी काढतो. आपल्याला एरिया ऑफ सेक्टर पाहिजे, तर मी एरिया ऑफ सेक्टर काय करणार सांगा, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू, हे संपूर्ण सेक्टरची मला काय पाहिजे, एरिया पाहिजे. तर मी काय करणार आहे, लेंथ ऑफ आपल्याला काय करायचं, आर्क काढायचं आहे. लेंथ ऑफ आर्क आपल्याला बघायचं आहे. तर लेंथ ऑफ आपली आर्क आहे की किती आहे बघा, 2πr आहे. लेंथ ऑफ आर्क आपली काय 2πr आहे. एरिया ऑफ आपल्याला सेक्टर काढायचं आहे 2πr. कुठल्या आर्कची लेंथ झाली 2πr ही झाली आपली. नंतर इथे जे सर्कल बनणार त्याचा सर्कमफेरन्स काय असणार आहे, तर त्याचा सर्कमफेरन्स काय असणार आहे, त्याची रेडियस काय एल आहे. त्यामुळे त्याचं सर्कमफेरन्स असणार आहे काय असणार आहे, 2πl असणार आहे. 2π काय असणार आहे, एल असणार आहे. आणि आपण काय करतो, तर एरिया ऑफ सेक्टर डिवाइडेड बाय एरिया ऑफ सर्कल इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आपलं काय झालं सांगा, ही झाली आर्क डिवाइडेड बाय सर्कमफेरन्स. म्हणजे ही आपली लेंथ झाली डिवाइडेड बाय सर्कमफेरन्स. मग इथे मी काय करणार, इंटू काय करणार सांगा, त्याला पाय एल स्क्वेअर करणार. कारण
एल रेडियस आपला याचा कन्सिडर करायचा, याचा आपल्याला रेडियस. आणि इथे जर बघितलं तर आपलं काय झालं सांगा, एक 2 पाय गेलं, याच्यातला एक गेला, म्हणजे आपल्याला काय झालं सांगा, पाय आर एल. हे कशाचं मिळालं सांगा आपल्याला, जे असं राऊंड शेप मध्ये कोणचं आहे त्याचं आपल्याला काय मिळालंय, क्षेत्रफळ मिळालंय पाय आर एल. त्याला कर्व सरफेस एरिया म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो, कर्व सरफेस एरिया म्हणतो. परफेक्ट समजलं असेल बघा. जर तुम्हाला सेक्टर वगैरे समजलंय बघा, आपण बघितलंय बघा, ते समजलं तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो सांगा, कर्व सरफेसची एरिया. पाठ करायची पण गरज नाही बघा, लक्षात घ्या. नंतर आपल्याला काय करायचंय, टोटल एरिया सांगितली, म्हणजे कोणची टोटल एरिया काढायची झाली तर मला काय करावं लागेल, तर हे खालचं जे आहे भाग सर्कल त्याचं ऍड करावं लागेल. म्हणजे काय होणार सांगा, पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर एल येणार. हे जर मी पाय आणि आर कॉमन काढले, इथे बघा पाय आर कॉमन काढले तर मला काय होणार आहे, पाय आर कॉमन काढले तर आर प्लस एल. हे काय झालं सांगा, हे संपूर्ण कोनचं किंवा शंकूचं काय झालं, क्षेत्रफळ झालं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला एच आणि आर दिलं एल काढू शकता, एल दिलं असेल एल आणि आर दिलं एच काढू शकता. तसंच तुम्ही काय करू शकता, नुसतं तुम्हाला काय पाठवलं, बेस काय सांगितलंय, पृष्ठफळ काढायला सांगितलं तर काढू शकता, किंवा संपूर्ण याचं काढायचं असेल तरी पण तुम्ही काय करू शकता, काढू शकता. तर आपण व्हॉल्यूम आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी काय करतो, तर सिलेंडरचा आपण बघूया. हे बघा लक्षात ठेवायची गरज नाहीये, हे परफेक्ट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होणार सांगा, 11वी 12वी मध्ये सुद्धा काय येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण सिलेंडरकडे वळूया. सिलेंडर मध्ये काय इथे दिलंय, काय ते बघा, हे त्याचं आर आहे आणि त्याची हाईट आहे, म्हणजे रेडियस आहे, त्रिज्या आहे आणि त्याची उंची आहे. तर आपल्याला काय काढायचंय, तर संपूर्ण समजा कर्व सरफेसची एरिया काढायची आहे. हा जर मी काय केला, सिलेंडर ओपन केला ना, असं कट केला इकडनं आणि ओपन केला, असं इमॅजिन करा, आपण काय केला, ओपन केला तर तो साधारण असा दिसणार आहे, असा आपला बनणार. आणि हा ओपन केल्यावर आपल्याला जे काय मिळणार ना, हे जे असणार ते काय असणार सांगा, 2 पाय आर सर्कमफेरन्स असणार आहे. त्याचं काय असणार आहे, सर्कमफेरन्स असणार आहे. आणि ही त्याची काय असणार आहे, हाईट असणार. त्यामुळे आपण इझिली सांगू शकतो की कर्व सरफेसची एरिया किती असणार आहे. तर हा आपला काय झाला सांगा, रेक्टँगल झाला, आयत झाला. त्यामुळे काय करणार, 2 पाय आर इंटू एच. लक्षात ठेवायची गरज नाही, गरजच नाहीये, कारण आपण बाहेर केलेलं विसरतो, पण समजून घेतलेलं तुम्ही काय करणार नाही, विसरणार नाही. आता आपल्याला काय करायचंय सांगा, संपूर्ण सिलेंडरची एरिया काढायला सांगितली. तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे खाली सर्कल आहे त्याची एरिया करावी लागेल. याची एरिया आणि वरच्या सर्कलची एरिया काय असणार आहे, सेम असणार आहे. आपण काय करणार, आपल्याला माहिती आहे पाय आर स्क्वेअर, ही खालची आली आणि 2 पाहिजे आपल्याला, खाली आणि वर आहे, त्यामुळे 2 पाय आर स्क्वेअर. आणि हे परत आपल्याला हे काय झालं, कर्व सरफेसची एरिया झाली. हे टोटल जर तुम्हाला सांगितलं तर काय करणार, 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर स्क्वेअर. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2 पाय आर कॉमन आहे, मी काय करतो, 2 पाय आर आणि एच प्लस आर किंवा आर प्लस एच, काही फरक पडत नाही. हे आपलं काय झालं सांगा, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किंवा वृत्तचिठ्ठी म्हटलं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय मिळालं सांगा, वृत्तचिठ्ठीचं सरफेस एरिया मिळाला. सरफेस नाही, टोटल सरफेस, टोटल एरिया मिळाली तुम्हाला. आता ह्याचं जर आपण बघितलं तर व्हॉल्यूम काय, तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर एच आहे बघा. ह्याची जर सिलेंडरची व्हॉल्यूम काढायची आली तर आपला एक फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. इथे पण मी तुम्हाला सांगायला विसरलो की त्याची सांगितली मी LBH, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट काय असते, 2/g असते. अजून आपण याची बघितली नाहीये. तर पहिल्यांदा मी कशाची काढली सांगा, पाय आर स्क्वेअर कशाचं असतं, सिलेंडरचं असतं. तर ही काढली सिलेंडरची झाली, किंवा त्याला वृत्तचिठ्ठी म्हणतो. आता कोणची काढायची झाली ना, थोडंसं बघा, लक्षात घ्या. जर तुम्हाला सिलेंडरची माहिती असेल तर कोणची काढायला काही हरकत नाही. कोण कसा बनतो बघा, समजा मी असं हे केलं ना असा, तर माझे 3 कोण बनणार. इमॅजिन करा बघा काय होणार. हे जर आपण असे कट केले ना मधने, तर हा एक कोण बनणार, हा कोण आणि हा कोण. म्हणजे ऍक्च्युली आपण काय करतो, सिलेंडरचे 3 भाग केले की त्याच्यातला आपला एक कोण मिळतो. त्यामुळे काय असणार, सिलेंडरची व्हॅल्यू जर पाय आर स्क्वेअर एच असेल तर डेफिनेटली काय असणार आहे, त्याची 1/3 काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर एच. ही कशाची असणार आहे, कोणची व्हॅल्यू असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे माहित असेल, सिलेंडरची माहिती असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता, करू शकता. बघा इथे पार्ट करायला तुम्हाला काय वाटतच नाहीये, तुम्ही काय करता, पार्ट करता आणि चूक करता. तर समजून घ्या,
परफेक्ट समजून घ्या. कोन म्हणजे काय, शंकू म्हणजे का, किंवा सिलेंडर म्हणजे का, हे समजून घ्या. आणि कसं काढलंय बघा, मी इझिली काय केलंय, काढलंय. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आज आपण 3 उदाहरणं पण 5 उदाहरणं पण घेऊया. त्याच्यात 7.1 मधलं मी घेतो बघा तुमच्या पुस्तकातले. त्याच्यातली मी पहिलं घेतोय, 3रं, 5वं, 6वं, 7वं. त्यावेळी 1 2 3 4 5 असं नाही दिले मी, 1 3 5 6 7 घेतोय. तर पहिलं आपण बघूया व्हॉल्यूम ऑफ कोन, किंवा कोनची आपल्याला व्हॉल्यूम काढायला, शंकूची व्हॉल्यूम काढायला सांगितली, घनफळ काढायला सांगितलं. रेडियस दिलेला आहे 1.5 आणि हाईट दिलेली 5, म्हणजे त्रिज्या आणि उंची दिलेली आहे. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन माहिती आहे, किंवा घनफळ शंकूचं व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय स्क्वेअर एच. हे आपण बघितलं बघा. 1/3 इंटू पाय म्हणजे मी काय करतो 22/7 घेतो. आर म्हणजे आपल्याला दिलं 1.5 दिलं, ते मी असं लिहितो 1.5 इंटू 10. आर स्क्वेअर आहे त्यामुळे मी डबल लिहितो बघा, आर इंटू आर, आणि एच करतो. आता हे मी हे करतो 3 5 जा 5 1 जा 5 5 2 जा 5 2 जा 5 3 जा, आणि करायचं एचची व्हॅल्यू मी घातली नाही. एचची व्हॅल्यू आपली काय सांगा 5, म्हणजे 22 30 66. आणि हे पण इथे जाते बघा 11 1 6 6 66 33 इंटू 5 डिवायडेड बाय 14 होत आहे. आणि कुठे जात आहे 15 14 14 राहिले 2 14 1 14 राहिले 9 14 14 बहुतेक अराउंड काहीतरी येते बघा, तुम्ही कॅल्क्युलेट कराय. 785 येत आहे. त्यामुळे आपण मी काय लिहितो 11. हे इझी आहे बघा. याच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन, फक्त इथे व्हॅल्यू घालायची आणि काढायचं, त्याच्यामध्ये जास्त काही विचार करण्याची गोष्ट नाही आहे. त्यामध्ये हे कॅल्क्युलेट तुम्ही करा बघा, कॅल्क्युलेशन करून टाका तुम्ही. फॉर्म्युला माहिती आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त घालायचं आहे. दुसरं पण इझी आहे बघा, ते पण एक्सप्लेन करायची मला गरज वाटत नाही, तरी पण आपण बघूया. तर आपल्याला सिलेंडर दिलेलं आहे, त्याची आर दिलेली आहे, बेसचं काय दिलेलं आहे, त्रिज्या दिलेली आहे, आणि हाईट दिलेली आहे. त्याच्यामध्ये टोटल सरफेस एरिया काढायला सांगितली. टोटल सरफेस एरिया म्हणजे कव सरफेस पण झाला, आणि खाली आणि वरचं जे आपलं सर्कल वेट आहे त्याचे पण काढायला सांगितलं आहे. तर आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टोटल सरफेस एरिया इक्वल टू 2 पाय आर प्लस एच. हा आपला काय फॉर्म्युला आला. तर आपण काय करूया, त्याची व्हॅल्यू फक्त घालायची इथे 2 पाय इंटू आर म्हणजे आपलं 5 झालं, 5 प्लस 40, 2 इंटू 22/70 इंटू 5 आणि 45. हे पण मी काढत नाही आहे, इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे ते मी काढतोय बघा, इथे सांगतो तुम्हाला. तर ह्याची व्हॅल्यू काय साधारण येते 1414 असं काहीतरी व्हॅल्यू येते बघा. ही तुम्ही कॅल्क्युलेट करा. फक्त काय करायचं बघा, की त्याचे व्हॅल्यूज फक्त तुम्हाला घालायचं आणि पुढे काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते तुम्ही काय करू शकता. हे फक्त एकदम इझी हे आहे, प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त काय जात नाही आहे. हे तुम्ही करू शकता. फक्त व्हॅल्यू घाला, इथे कॅल्क्युलेट करून बघा. अशाच प्रकारे बहुतेक येत आहे, तुम्ही काढा. तर तिसरं आपण थोडंसं वेगळं आहे, ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर पहिल्या दोन प्रॉब्लेममध्ये काय होतं, फक्त व्हॅल्यू घालायची आणि फॉर्म्युला तुम्हाला परफेक्ट माहीत असेल तर त्याची डायरेक्टली काढू शकता आन्सर. तिसरं आपल्याला काय दिलं बघा, एक क्यूबॉइड आहे आणि तो मेल्ट केला म्हणजे वितळला. त्याची लांबी रुंदी उंची दिलेला आहे, एल बी आणि एच दिलेला आहे. त्याच्यापासून आपल्याला कोन बनवायचा आहे, आणि तो कोन बनणार ना, त्याचं काय असणार आहे, तर हाईट त्याची 24 असणार आहे. हाईट त्याची काय बनवायची आपल्याला 24 बनवायची आहे. तर त्याचं रेडियस बेसचं जे काय असणार आहे, त्रिज्या असणार ती काढायची, म्हणजे उंची कोणची दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे करायचं आहे की रेडियस त्याची काढायची. लक्षात घ्या, आपण कुठलीही गोष्ट वितळली आणि त्याच्यापासून दुसरा एखादा शेप बनवला तरी त्याची व्हॉल्यूम चेंज होणार नाही. व्हॉल्यूम काय राहणार आहे, सेमच राहणार. त्यामुळे आपण असं लिहू शकतो बघा, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. दोघांची व्हॅल्यूम काय असणार आहे, सेम असणार. आता ह्याची व्हॅल्यूम काय सांगा, एल इंटू बी इंटू एच आहे, आणि ह्याची व्हॅल्यूम काय असते सांगा 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ही कशाची व्हॅल्यू झाली, व्हॉल्यूम झाली सांगा आपल्या क्यूबॉइडची. आता आपल्याला काय काय दिलं ते आपण घालूया. 44 इंटू 21 इंटू 12 दिला आहे, 1/3 दिला. 1/3 आपला आहे 22/7 घेतो. आर आपल्याला माहीत नाही, आर स्क्वेअर, आणि एच आपल्याला माहिती आहे 22. मी ते बघा कॅल्क्युलेट करत बसत नाही आहे,
काय करायचं बघा, एका साईडला आणायचं, कुठे ना कुठे ते कॅन्सल होणार आहे. मी सगळे या बाजूला आणतो बघा. 44 इंटू 21 इंटू 12, हे वर आहेत ते मी खाली घेतो सगळे. 22 इंटू 24, नंतर जे खाली आहेत ते मी काय करतो वर घेतो. 3 इंटू 7 इक्वल टू मला काय मिळणार असतो. इथे कुठल्या ना कुठे काय 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 जाणार आहे बघा. 11 टू जा 11 4 जा, एक झालं. 12 1 जा 12 2 जा, 2 2 जा 2 1 जा 2 2 जा, 2 1 जा 2 2. म्हणजे आपल्याला काय झालं बघा, 21 इंटू 21 जायचं. त्यामुळे 21 इंटू 21 काढा, त्याचं आज रूट काढा, याचं करायची गरज नाही बघा. मिनिमम कॅल्क्युलेशन असतं. प्रॉब्लेम जे दिलेले असतात त्याच्यामध्ये मिनिमम कॅल्क्युलेशन. आपण काय करत जातो, ह्याची व्हॅल्यू काढत जातो, ह्याची व्हॅल्यू काढतो, ते डिवाइड करतो, तुमचे लेंदी होतं. पण सगळं कुठे कुठे जाताना तिथे घालून टाकायचं. त्यामुळे आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार सांगा, 21 मिळणार. एकदम इझी होतं बघा. तर आता आपण तिसरं बघूया. हे लक्षात आलं तुमच्या, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे कोण. कारण कुठलाही शेप असलेला शेप वितळला आणि दुसरा शेप तयार केला तर त्याची व्हॉल्यूम काय होत नाही, घनफळ त्याचं काय होत नाही, बदलत नाही. तेच मी इथे वापरलं बघा. आता तिसरं एक उदाहरण बघूया. तर आपल्याला एक कोण टाईप हे दिलेलं आहे, माप म्हणूया आपण त्याला, आणि त्याचं हाईट आणि काय दिलं आहे आपल्याला, रेडियस दिलेलं आहे. आणि ते जर आपण काय केलं, हा तुमचा 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. तर सिलेंडरमध्ये आपल्याला जर पाणी भरायचं झालं याच्या सहाय्याने, तर त्याच्यामधलं कोण आपल्याला किती पाणी भरावं लागेल हे त्याने विचारलं आहे. तर जनरली आपल्याला काय करावं लागेल, तर कोणचं व्हॉल्यूम काढावं लागेल आणि याचं व्हॉल्यूम काढावं लागेल. हां, तर आपल्याला पहिल्यांदा सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं बघूया आपण, पाय r² h². आता सिलेंडरच्या व्हॉल्यूमने या व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर किती आपल्याला पाणी भरावं, किती वेळा पाणी भरावं लागेल हे आपल्याला समजेल. त्यामुळे मी काय करतो, हे सेपरेट काढत बसत नाही दोघांचं आणि डिवाइड करत बसत नाही. तर मी काय करतो, ह्याचं व्हॉल्यूम मला समजलं πr² h असतं, डिवायडेड बाय काय करतो, ह्याचं व्हॉल्यूम काढतो. ह्याचं आपल्याला काय माहिती आहे, 1/3 πr² h. त्यामुळे इथे आपलं कॅल्क्युलेशन नंबर ऑफ कोन्स किती लागणार, म्हणजे नंबर ऑफ म्हणजे किती वेळ आपल्याला भरावं लागणार आपल्याला काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. हां, तर मी काय करतो इथे बघा, पाय r² आपला ह्याचा कुठला आहे, सिलेंडरचा बघा 7 दिलेला आहे. 7 इंटू 7 इंटू 10 दिलेला आहे. आणि 1/3 इंटू पाय. पाय मी कसं ठेवतो, h आपल्याला दिलं आहे 3.5 इंटू 3.5 इंटू याचा पण काय दिलं आहे आपल्याला 10 दिलेला आहे. इथे जर बघितलं तुम्ही, इथे पाय आमचे जात आहेत, 10 आपले जात आहेत. त्यामुळे थोडंसं काय होतं, इझी झालं बघा. आता हे 3 आहेत ना, 1/3 आहे ते मी वर घेतो. म्हणजे माझे काय आलं का, 3 इंटू 7 इंटू 7 आणि 3.5 ना, कन्फ्यूज असेल तर काय करायचं, 3.5 म्हणजे 35 आणि वर 10 द्यायचं. म्हणजे आपण इथे लिहितो पाहिजे तर कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. 3.5 म्हणजे आपण खाली आहे 3.5, 35 डिवायडेड 1 लिहिणार. याचं पण परत 3.5 आहे, त्यामुळे मी काय करणार 35 होणार. त्यामुळे इझी आलं बघा. 7 5 5 5 5 1 5 5 2 5 1 5 5 2 त्यामुळे काय झालं का, 2 2 4 4 3 12. किती वेळा आपल्याला भरावं लागेल, जर हे पूर्ण भरायचं झालं तर हे 12 वेळा आपल्याला पाणी काय करावं लागेल, ओतवता. काही असेल लिक्विड कुठलंही असेल तर आपल्याला 12 वेळा त्याच्यामध्ये काय करावं लागेल, ओतावं लागेल. एकदम सिंपल. तुम्ही काय केलं असतं सांगा, पहिले त्याची व्हॉल्यूम काढली असती, ह्याची व्हॉल्यूम काढली असती, त्याच्यामध्ये तुमचा वेळ गेला असता. तर मी नाही केलं, मी कुठे कुठे कॅन्सल होतात ते कॅन्सल करून टाकलं. त्यामुळे माझं काय झालं बघा, इझी झालं. आणि परीक्षेमध्ये तुम्ही असंच करा, हे कॅल्क्युलेट करत बसू नका, सगळं अशा प्रकारे करा. आपला आन्सर आला 12 आला. नंतर शेवटचा एक प्रॉब्लेम आपण बघूया. तर आपल्याला काय दिलं बघा, खाली काय आपलं सिलेंडर दिला आहे आणि त्याच्यावर आपण कोण ठेवलेला आहे, कोण टाईप एक हे काय केलेलं आहे, भांडं ठेवलेलं आहे. खालचं आहे ते सिलेंडर शेप आहे आणि वरचं आहे ते कोण टाईप आहे. नंतर आपल्याला काय काय दिलं बघा, सिलेंडरची आपल्याला हाईट दिलेली आहे, नंतर टोटल व्हॉल्यूम दिलेले आहे, ह्या दोघांची मिळून किती व्हॉल्यूम होते ते दिलेलं आहे, आणि एरिया ऑफ बेस आपल्याला दिलेला आहे. आता एरिया ऑफ बेस म्हणजे हा सिलेंडरचा बेस झाला. त्यामुळे आपलं काय सर्कल मिळतं बघा, सर्कल मिळतं म्हणजे त्याचं एरिया काय असते आपल्याला माहिती आहे, πr². हे आपल्याला किती दिलेलं आहे, 100 दिलेलं आहे बघा. आणि आपल्याला काय विचारलं आहे, टोटल हाईट काय विचारलेली आहे. आता टोटल हाईट विचारलेली आहे, पण आपल्याकडे काय दिलं, टोटल व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. टोटल व्हॉल्यूम किती आहे, 500 आहे. आता टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय होणार सांगा, सिलेंडरची व्हॉल्यूम होणार आहे. आपल्याला माहिती आहे πr² h प्लस
1/3 पाय स्क्वेअर एच हे दोघांची मिळून झाली. आता आपल्याला काय काय दिलं ते आपण घालूया त्याच्यामध्ये. पाय स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 100 आहे, मग मी डायरेक्ट काय करतो पाय स्क्वेअर बद्दल 100 घालतो. एच झालं. एच आपल्याला याची दिलेली आहे 3 दिलेली आहे इंटू 3 करतो प्लस 1/3 पाय स्क्वेअर परत मिळालेला आहे आपल्याला 100 दिलेली आहे. 100 नाही सॉरी 3.5 ना पाय आर स्क्वेअर कशाचं आहे आपलं हे ह्याचं जेवढं आहे त्याचं बरोबर दोघांचं काय असणार आहे सेम असणार आहे, कारण मी हा बघत होतो ॲक्च्युली हा बघायचा आपल्याला. ह्याचं जेवढं असणार ना तेवढंच आपलं खाली आर त्याचं तेवढंच असणार आहे, कारण दोघांचं सेम आहे बघा. रेडियस काय असणार आहे दोघांचं सेम असणार आहे. त्यामुळे एच आपल्याला काय मिळायचं आहे, एच आपल्याला काढायची कशाची कोणची काढायची, त्याला मी एच देतो ना. ह्याला पाहिजे तर आपण H1 म्हणूया आणि हे एच दोन्ही सेपरेट आहे बघा. ही आहे सेपरेट आहे ही आहे. आता इथे जर बघितलं तर 300 झाले म्हणजे प्लस 100/3 एच झाले, हे 500 झाले. हे 500 मायनस 3 म्हणजे काय आलं 200 झाले. पाहिजे तर स्टेप एक वाढवतो मी 500 मायनस 300 इज इक्वल टू 100/3 इंटू एच. H1 म्हणूया आपण त्याला H1. ही H1 कशाची आहे सांगा कोणची आहे ते. तर आपण काय करणार इथे 200 मिळाला, हे 3 या बाजूला घेतले तर 3 इक्वल टू आणि 100 H1. देअरफॉर मला H1 म्हणजे काय म्हणणार सांगा 203 म्हणजे 600 झाले डिवायडेड बाय 100 इक्वल टू काय मिळतं मला 6 मिळतं. ही कशाची हाईट मिळाली सांगा आपली याची हाईट मिळाली, कोणची हाईट मिळाली आपल्याला टोटल हाईट विचारली. त्यामुळे काय होणार सांगा 6 + 3 नाही. पुस्तकामध्ये बहुतेक मला वाटतं उत्तर चुकलेलं आहे. त्याचा आन्सर काय यायला पाहिजे बघा 9 यायला पाहिजे.